बंधन आहेत ना, मग बंधन कुणाला येत आज आवडतात सांगा? आज बंधन कुणालाच आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगा. त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे हा? का त्याचा चिन्हाचा वाद आहे? का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे हा? याचा वाद काय? सासूचं सुनेचं भांडण व्हायचं कारण काय? एका वाक्यात सांगू, ऐका. तुम्ही माणसाला असं झालं, ही बोलली ती बोलली, हे झालं ते झालं, हे कारण नाही त्यांचे. कारण कोणते सांगू तुम्हाला? सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. ऑल ओव्हर इथंच येतात. असा तांब्या पडलेला असतो बघा घरात रस्त्यावर, सासू पाहती पण उचलत नाही. प्राणी अवघड आहे हा, बरोबर आहे? ती उचलत नाही, तिला वाटतं मी मोलकरीन आणली घरी. त्या पोराला सगळ्या कपड्या सगट विकत घेतलेले आहे तिच्या बापानं, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ऐका लक्ष द्या. मग ती तांब्या उचलत नाही ती, आणि मग पोराला सांगते, बाबू पाठपासून तांब्या आहे तिथं, त्या हाताला का लखवा झाला काय, उचल ना. हा हो, किती छोटे कारण आहे ते. बोला ना, काय झालं मला? अहो बरं, त्या माणसानं कोणाकडून बोलाव? बोला, माणसानं बोलायचं कोणाकडून? बायकोकडून का आईकडून? बोला ना. आईला बोलू शकत नाही, बरोबर आहे? आई आहे, आईला बोलू शकत नाही माणूस, बरोबर आहे? मग त्याला वाटतं हिला बोलणं नको, टेन्शन येतं ना माणसाला, हिला बोलणं नको, 90 आणू बस, बरोबर आहे ना? असे लय जणांचे कारण आहे ते घरचे, हे मानसिकता बिघडवतात. बरं, आणणारा माणूस आहे, आणणारा माणूस आहे, करणारा माणूस आहे. हा थोडंफार कमी जास्त होत असेल. आता रोजचं जेवणार घरातले 4च माणसं आहे, पण कधी 2 चपात्या खातं, कधी 3 खातं, तर कधी 4 बी खातं, तर कधी 1च खातं. मग शिल्लक उरल्यावर तिला का आणायचं काय? तुला तरी कुठं आणायचं? गप मर की तू बी, हा बरोबर आहे का नाही? सांगा. मग हे असेच काय कारण आहेत महाराज सांगा? घरातलं सुनेचं सासूचं पटून माणूस आणाय तयार आहे ना. मग माणूस काय म्हणतो? अगं आई मी आणणार आहे ना, हो दे झालं तर तू काय त्याचं. पण ते होत नाही सहन. लक्षात ठेवा बरं का. यायचे कारण लय मोठाले नाहीच ना महाराज. सांगा ना काय कारण आहे तो यायचे? इथं झाडू पडला आणि तिथं हे पडलं आणि हे पडलं. तुमचे भांडणं नेवा तरी कोण्या कार्यालयात? हा पण सांगायची बी लाज वाटते हो भांडणं होण्याची, बरोबर आहे का नाही? काहीतरी मानसिकता असली पाहिजे ना महाराज. हे बघा, सासूला सुनेला सांभाळून घ्यावं आणि सुनेनं बी सासूला सांभाळून घ्यावं. आणि तुम्ही तरुणपणात जर नाटकं करसाल ना सासा हो, तर म्हातारपणी तीन खुंब्यान जर नाही आणलं तर आपलं नाव बदलून ठेवा. ती म्हातारं झाल्यावर म्हणाल बाईच्या मुकी मरतो, लय ताण द्या मला पहिला, बरोबर आहे का नाही? ही परत फेड होणार आहे. त्याच्यामुळं मथार पण चांगलं जा वाटत असेल तर आता चांगल्या राहा, पुढे त्याच्याच हातात आहे ना, बरोबर आहे का? मग पटत नाही ना यांचं. मग का पटत नाही? बस सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं मा सुनेनं बी घ्यावं, अपेक्षा आहे. पण चला अपेक्षा आहे, आता ते आहे अपेक्षा पण नाही घेत, बरोबर आहे का नाही? बाया दिवसभर स्कार्फ बांधून राहतील पण 2 मिनिटं पदर नाही घेऊ शकणार. तेवढं अवघड आहे का ते? आता सांगा, दिवसभर स्कार्फ बांधून राहतील पण पदर नाही घेत. बरं नाही घेत तर नाही घेत, होय माय. आता करायचं का? आता ह्या बाया मोठं कुंकू लावतात कपाळाला, जुन्या बाया, माय आई पण लावते, बरोबर आहे ना? मग ते मोठं कुंकू कपाळाला लावण्याचा अर्थ काय? ते स्वस्त आहे म्हणून का? नाही, त्याचा अर्थ असा आहे, त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, दुर्बिणीने पाहावा लागतो धनी, दुर्बिणी. बर त्या धन्याचे एवढे हाल आहे, बाथरूम मध्ये भीतीला, पुन्हा आरशाला, कपाटाला मिळच नाही त्या धन्याचा महाराज. बर काही ठिकाणी तर धनी बी मॅचिंगचा झालाय. मॅचिंगचा म्हणजे बायाची मॅचिंग असते ना. आता ते शहरात फिरण्याचा योग येतो ना, ते काय जशी साडी तसाच ब्लाऊज, बरोबर आहे? जशी साडी तसाच ब्लाऊज, तशाच बांगड्या, तशीच सँडल, तशीच पर्स, तसाच स्कार्फ आणि तशीच टिकली, बरोबर आहे? बरं आता मग काळी साडी घातल्यावर मारला नवरा तिनं, काय पाहिले तुम्ही माझ्याकडं? अहो काही असली का त्याला लिमिटेशन असावं. मॅचिंग मलाही आवडते असं थोडंच आहे, पण सांगू तुम्हाला, ह्या बाकीच्या मॅचिंग केल्यापेक्षा स्वभावाची मॅचिंग करा.
स्वभावाची मैचिंग करायला शिकाल ना। विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है। संकट येत राहतात, त्याला हसतमुखानं मॅचिंग स्वभावाची आली पाहिजे ना। हे बघा, माणूस घर बदलतो, गाडी बदलतो, मोबाईल बदलतो, तरी सुखी राहत नाही का? स्वभाव बदलत नाही। स्वभाव बदलावा लागेल। माणसाचं ड्रायव्हर सारखं जीवन असलं पाहिजे। ड्रायव्हर रस्त्याने चालताना समोरची गाडी अंगावर आली तर एक टायर खाली घालतो, आणि रस्ता मोकळा दिसला की दोन्ही टायरनं पुढे जातो। कळलं माझं बोलणं? बस ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी। जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो महाराज। काय आता लक्षात ठेवा, कमी जास्त होत राहणार आहे ना। तुम्हाला मनासारखं सगळ्या गोष्टी मिळणार आहे का? तसं माया हो, थोडं मॅचिंग करून घ्या। जमन नाही मॅचिंग आवडते? आता आठवलंच म्हणून सांगतो, आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी, आणि त्याची आजी रुसून बसली। मत आहे फार म्हणलं लग्न लावा ना, घडलेलं बरं। म्हणलं लग्न लावा ना, म्हणे पोराची आजी रुसून बसली। आता म्हणलं त्याला काय झालं रुसाय? तुम्हीच जाऊन विचारा म्हणे। म्हणलं काय झालं आजी? काय नाही म्हणे महाराज। म्हणलं रुसायला काय झालं? लग्नाचा टाइम झाला। काय नाही म्हणे, पोर आहे ना साडी राणी कलरची आणली, तिच्याच भाषेत सांगतो, आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला। तिला ब्लाऊज कुठे येईल हो? म्हातारी माणसं ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे। म्या म्हणलं काय झालं मग? मॅचिंग होई ना म्हणे। म्या म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग डंगरे? हा म्हणे मला काय जीव नाही काय? मला काय जीव नाही काय म्हणे। म्हणलं आता काय करावं? एकाला म्हणलं जाय बाबा ये मॅचिंगचा पीस घेऊन। एक आलं पोरग, आणि म्हणे महाराज तुमच्याच हातात द्या, मग घाला तिच्या मड्यावर। असंच म्हणतात लोक, असंच म्हणतात, जे आहे ते सांगायला मी आता मला काय, घाला म्हणे तिच्या मड्यावर महाराज, द्या दिली नेऊन। मग गेलो, म्हणलं हे घे मॅचिंगचा पीस, झालं का आता मॅचिंग? हसली ना म्हातारी। हो म्हणे महाराज, आता राणी कलरला राणी कलर मॅच झाला। म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लाव, मॅचिंगच मग। विठाला विठाला आवडलं पाहिजे का नाही सांगा? आवड मला काय सांगायचं आहे, बंधन नकोयत आज कोणाला। हे बघा, बंधन आवडत नाही ना। आज पोरी लग्न करायच्या अगोदर बापाला म्हणतात, पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं, कोणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी। कळलं माझं बोलणं? आज आहे, तुमच्या जमान्यात नव्हतं तात्या ते, तुम्ही एवढे भाग्यवान नाही ते, तुम्हाला तर पायाला बी भेटत नव्हती। म्हाताऱ्यान म्हणायचे हिच्या संकार बरबाद, तिच्या संग आपल्याला काय? बरोबर आहे का नाही सांगा? असंच होतं ना। आता आमचं तसं नाही, आता आमचं ऍग्रीमेंट असतं, बॉन्ड असतो, सगळ्या गोष्टी असतात महाराज। बरोबर आहे का नाही? मग ती पोरगी फोन करणार, हॅलो मी तुझ्या बरोबर लग्न करते, पण माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही, रिसोड शिवाजीनगर नाही तर शिक्षक कॉलनी। बरोबर आहे? मी खेड्यात राहणार नाही। माझी दुसरी अट, मी शेतात जाणार नाही। गांजर खाणार का मग? हा शेतात आहे बघा, आता जावयाकडे शेती पाहिजे, पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे। हा कोणता न्याय? जावयाकडे शेती पाहिजे, पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे। लक्षात ठेवा। मग तिची दुसरी अट, मी शेतात जाणार नाही। माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही का? ते बंधन टाकतील, आणि मला बंधनात राहायची सवय नाही। मायबाप नको का वाटतात? फक्त बंधन टाकतील म्हणूनच ना, मला बंधनात राहायचं नाही। माझी चौथी अट, माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही। अंडरलाईन दिस सेंटेन्स। माझा पासवर्ड तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, म्हणजे कोई ऐतराज नाही। कळलं माझं बोलणं? ऐका, काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो महाराज, असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईल मध्ये आहेत। बरोबर आहे का? सगळी ईडीची माहिती काय याच्याकडेच आहे सगळी। काय एकाच्या पोटात दुखत होत, जरा 4G आहे, आणि ते बायकोला म्हणे पोटात दुखायला ग? बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं। तिने मोबाईल घेतला म्हणे, याचं लॉक सांगा, बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे। जायला कळलं त्याला धन्यवाद, सज्जन माणसाला कळल, बाकी जायला कळणार नाही। विठारा बंधना नको आहेत। कंपनीचे जास्त फोन कॉल जर यायला लागले तर आपण कंपनीला मेसेज करतो, डू नॉट डिस्टर्ब। तुमच्या कंपनीचे फोन मेसेज कॉल मला नको आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येकाला लाईफ जगायची। लोक खेड्यात राहत नाही का माहिती? खेड्यात एकमेकाच्या लाईफ मध्ये लोक इंटरफेअर करतात, आणि शहरात तुम्ही मोकळे जगू शकता। या फ्लॅट मध्ये कोण आलं तर या फ्लॅटवाल्याला गरज नसते। कळलं माझं बोलणं? बिंदास। शहरातली गर्दी का वाढायली? खेड्यातला असे महाराज, आपला असून आपल्याला खाता येत नाही। आता माझी आई पण म्हणते मला का बाबा तू लय सवय। म्हणलं काय? म्हणे आपला असलं तरी मांडी आडून खाव।
म्हणतात का असं? आपला असलं तरी अरे एवढं हलकट हृदयच का असावं आपलं, की ज्याचं त्याला खायची भीती वाटावी एवढं हलकट हृदय असावं का? जगू द्या ना ज्याचं त्याला जगू द्या, ज्याचं त्याला जगू द्या, ज्याची लाईफ अरे त्याला जगायची त्याला जगू द्या ना. अरे मोठेपणा असला पाहिजे ना आपल्याकडं. नाही हा मोठेपणा. आता यायनं गाडी घेतली 4 व्हीलर, चांगली गाडी घेतली, हो पेढे खायला बोलवलं आपल्याला. आपलं काम काय? छान घेतली हो सर गाडी तुम्ही. नाही आमच्याकडून घेणं आता तुमची असल्यामुळे येळवर कामाला आली का नाही, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. कधी तुम्हीच्या गाडीत बसून आम्ही कीर्तनाला येऊ शकतो का नाही सांगा? त्यानं गाडी घेतली, कौतुक करायचं, निघून यायचं, पेढे खायचे. त्यानं त्याच्या हिमतीने घेतली ना, तुला का काही मागितलं? पण त्यानं गाडी घेतली का हे पेढे खायचे सोडून देतं, त्याच्या दारात जात नाही, 4 माणसं बाजूला घेऊन. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय? जमत नाही काही लोकांना. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, आपल्याला वास्तू शांतीला बोलवलं. आपलं काम काय? छान बांधलं हो तुम्ही घर. नाही होत आमच्याकडून एवढं सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. डॉक्टर साहेब त्या रोडनं आलं, आम्ही तुमच्या घरी मुक्कामाला थांबू शकतो. बरोबर आहे का नाही? अडचण काय आपल्याला सांगा ना. मोठेपणा आहे ना ते जेवायचं, वास्तुशांती सगळं सोडून देतं, तिथं जाऊन शानपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वालपुट्टीत जमली नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागतं. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना, मग याच्या पीओपीचं पाहून घेऊ आपण काय होईल तर. बरोबर आहे का नाही सांगा? आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? आमच्या गावाजवळ घडलेलं. कळलं तुम्हाला? म्हणते नाही पण हे खरं घडलं बरं का. मग ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही का घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का? माया 20 रुपयाच्या हायवर किराणा आणायला लागला आणि पुन्हा मलाच बोलायला लागला. बंधन आज कुणालाच नको आहेत, लक्षात ठेवा. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. देव पाहावया गेलो तेथे देवची होणे ठेवलो. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवा तारी दातारा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा, पण तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? बघा, गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. ऐका बरं का, एकच उदाहरण सांगणार आहे, आपला वेळ संपत आला. गाताने मन प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. ऐका बरं. आणि नंतर लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला सोडून अयोध्येमध्ये आले. अयोध्येत आल्याच्या नंतर अधिकार परत्वे ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आपल्या इथं जसा शेवटच्या दिवशी सत्कार होतो का नाही, यायनं झाडून काढलं, यायनं हे केलं, यायनं चपला हाणल्या, आपलं जे काय असेल ते यायचं ज्याचे त्याचे सत्कार असतात का नाही सांगा. मग ते सत्काराचा कार्यक्रम, सगळ्यांना बक्षीस दिलं. पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणती, देवा अहो ज्या हनुमंतरायाने लंकेचा शोध घेतला, ज्या हनुमंतरायाने लंका जाळली, माझा शोध घेतला, त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. रामायणातून हनुमंतराय काढल्यावर रामायणात काही शिल्लक राहिलं का सांगा? हनुमंतरायाला काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काहीच नाहीये. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर नाही. ठेविता पायी जीव थोडा. लक्ष देऊ नाही का बरं. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सगळे म्हणतात ना बाबा माऊलीचं काय उपकार, बरोबर आहे का नाही? माऊलीचे काय प्रयत्न आहे, किती कष्ट आहे ते शब्दात सांगताच येत नाही, बरोबर आहे का नाही? तसं म्हणले हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हणली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे, तुला काय द्यायचं. सीतामातेनं प्रसन्न होऊन गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. बघा बरं, प्रसन्न झाल्यावर माणसं काही बी द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे. हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला दिलं. हे अंगठी पण गिफ्ट दिली एकाने, एकाने ब्रेसलेट दिलं, एकाने 8-10 दिवसापूर्वी 1.5 लाखाचा मोबाईल दिला. अहो इथं आता कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे का काय? हे बघा, तुम्ही हसून मग नुकसान करू नका. बस ज्याला घालायचंय ते हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज.
पण जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे, त्याच्यात काय आहे, दिलेलं ते आहे, जीव द्यायला तयार आहे, बाकी काय घेऊन बसले. आता हे पोरं बसलेले तिथं, या सगळ्याच्या हातावर माझे नाव आहेत. अहो माणूस बायकोचं नाव नाही काढत, त्यांच्या हाता पहा तुम्ही, माझं नाव दिसेल, बऱ्याचशा पोरांच्या हातावर नाव आहे.